नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या शीतल्स किचनमध्ये। आज इथे मी तुम्हाला मस्त सुक्की शेवग्याची भाजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण इथे शेवगे शेंगा चांगल्या साल काढून स्वच्छ करून तुकडे करून घेतले आहेत, गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। नंतर यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, आपल्याला चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकायचं आहे। नंतर झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनिटं चांगले उकडून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे बघा छान उकळी फुटलेली आहे, शेंगांचा रंग देखील बदललेला तुम्हाला दिसत असेल। तर अशा पद्धतीने या शेंगा मी इथे उकडून घेतलेल्या आहेत सुरुवातीला। तर एक शेंग तुम्हाला मी दाखवते, एकदम छान अशी सॉफ्ट शिजलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायची आहे। नंतर या शेंगा आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे याचं पाणी निथळून जाईल। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये लसण, अद्रक, खोबरं यांचं वाटण करून घेतले। इथे ओलं किंवा सुकं कोणतंही खोबरं तुम्ही वापरू शकता। त्यानंतर याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे छान चॉपरमध्ये कट करून घेतले, ते देखील आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे। नंतर इथे 2 पिकलेले टोमॅटो ते देखील चॉपरमध्ये चांगले बारीक कट करून घेतले, ते देखील या कांद्यामध्ये टाकून घेतलेत। त्यानंतर टोमॅटो टाकले की लगेचच आपण इथे मीठ टाकणार आहोत। मीठ बेतानेच टाकायचं, कारण शेंगा उकडताना आपण मीठ टाकलं होतं। झाकण ठेवून टोमॅटोला चांगली वाफ काढून घेतली। नंतर याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या घरातले जे बेसिक मसाले आहेत ते इथे टाकून घ्यायचे। तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर इथे लाल तिखट टाकून घ्यायचे चवीनुसार आपल्या घरच्यांच्या। त्यानंतर इथे कांदा लसण मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व मसाले आणि टोमॅटो कांदा चांगला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा। तर अशा पद्धतीने याला देखील तेल सुटेपर्यंत चांगलं वाफवून घ्यायचं आहे। आणि इथे बघा छान तेल सुटल्यानंतर या ज्या उकडलेल्या शेंगा आहेत ह्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर शेंगा सुरुवातीला उकडायच्या नसतील तर असा मसाला केल्यानंतर थोडं जास्त पाणी टाका आणि त्याच पाण्यामध्ये तुम्ही मसाल्यामध्येच या शेंगा उकडून चांगल्या म्हणजे ड्राय होईपर्यंत, सुक्या होईपर्यंत शिजवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने सर्व मसाला आणि शेंगा व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। आणि इथे आपण याला बघा थोडंसं पाणी टाकून पुन्हा थोडंसं या मसाल्याच्या पाण्यामध्ये ह्या शेंगा थोड्याशा शिजवून घेणार आहे, म्हणजे मसाल्यांचा अर्क चांगला शेंगांमध्ये उतरतो। तर अशा पद्धतीने हे पाणी चांगलं ड्राय होईपर्यंत आपल्याला इथे हे 1-2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय चांगलं। आणि लागलं तर तुम्ही इथे झाकण ठेवून देखील 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊ शकतात पुन्हा एकदा। तर अशा पद्धतीने ह्या सुक्या शेवगा मसाला तयार होतो, अगदी झटपट तयार होणारा आणि खायला एकदम अप्रतिम अशा चवीचा आहे। तुम्ही एखाद्या रस्सा किंवा आमटी वगैरे केली असेल तर त्याच्यासोबत ही सुक्की भाजी करू शकता। नेहमी रस्सा भाजी खाण्याचा कंटाळा आलेला असतो, तर कधीतरी अशा सुक्या शेंगा सुद्धा तुम्ही करून बघा मसाल्यातल्या, खूप भारी लागतात खायला। तर बघा इथे माझी भाजी तर रेडी झालेली आहे। आता इथे मी खाण्यासाठी सर्व करून घेणार आहे। तर कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे। तर एकदम साध्या सोप्या मसाल्यामध्ये मस्त ही भाजी तयार होते। तुम्ही सुद्धा करून बघा, खा प्या मजा करा। थँक्यू।